नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण अळूच्या पानांच्या कुरकुरीत आणि झटपट होणाऱ्या भजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण अळूचे पानं घेत आहोत। मी माझ्या गॅलरीतच अळूचे कंद लावलेले होते, त्याचे छान असे पानं इथं तयार झालेले आहेत। कुंडीत देखील अळूचे कंद छान असे जगतात। त्याला फक्त डाळ तांदूळ धुतलेलं पाणी किंवा भाज्या धुतलेलं पाणी आपण देणार आहोत। सर्व अळूचे पानं मी कापून धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण हे सगळं एकावर एक पानं अशी लावून घेणार आहोत। ही पानं आपल्याला या ठिकाणी चिरून घ्यायची आहेत, तर मी मधून एक चीर या ठिकाणी करून घेत आहे। पानं लहान असल्यामुळे मी दोनच भाग केले आहेत व हे एकावर एक आपण असे ठेवून घेणार आहोत व पुन्हा एकदा एका साइडने आपण याला हळूहळू चिरून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात असे बारीक बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली भजी कुरकुरीत बनते। सर्व पानं मी याप्रमाणे चिरून घेणार आहे। अळूची वडी आपण नेहमीच बनवतो, पण त्यापेक्षा ही भजी अजूनही कुरकुरीत आणि छान स्वादिष्ट अशी लागते। सर्व पानं चिरून घेतल्यानंतर मी एका बाउलमध्ये हे टाकून घेत आहे। अळूच्या पानांइतकेच मी या ठिकाणी कोथिंबीर घेतलेला आहे, तो देखील धुवून आपण अगदी बारीक चिरून घेणार आहोत। कोथिंबीरीमुळे ही चव खूप छान येते, तर अगदी बारीक मी या ठिकाणी कोथिंबीर चिरून घेत आहे। चिरून घेतलेला कोथिंबीर आपण पुन्हा अळूचे पानं घातलेल्या बाउलमध्ये टाकून घेणार आहोत। आता या भजीत घालण्यासाठी आपल्याला 1 इंच अद्रक, 5 ते 6 लसूण पाकळ्या तसेच 2 ते 3 मिरच्या घेऊन मी याची मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेणार आहे। साहित्यात मी अर्ध वाटी तीळ या ठिकाणी घेतला आहे व 1 वाटी बेसन या ठिकाणी मी घेतला आहे। चिंच मी पाण्यात भिजवून ठेवलेला आहे। आता आपण तीळ यावर घालणार आहोत। त्यानंतर बनवून घेतलेला हा मिरचीचा ठेचा यावर घालून घेणार आहोत व 1 वाटी बेसन मी येथे टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ मी आता घालून घेणार आहे। तसेच यावर आपण आता अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत। तसेच धने पावडर देखील मी यावर घालून घेणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास गरम मसाला देखील तुम्ही अर्धा चमचा टाकू शकतात। हाताने हे मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अळूमध्ये भरपूर पाणी असतं, तर आताच आपण यात पाणी घालणार नाही। हाताने आधी हे सगळं चोळून असं मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं मी असंच एकजीव करून घेणार आहे। चिंच जी मी पाण्यात भिजवून ठेवलेली होती, त्या चिंचेचा कोळ आपण याच्यात घालणार आहे, जेणेकरून अळूच्या वडीसारखी चव आपल्या भज्यांना येणार आहे। हे सर्व हाताने परत मी मिक्स करते आहे आणि अगदी थोडंसं म्हणजेच 1 ते 2 चमचा पाणी आता आपल्याला वरून लागेल, तर ते देखील आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, अगदी 2 चमचा पाणी मी इथे मिक्स केलेलं आहे व कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात, अगदी छान हे पिठाची झाली आहे। जास्त पातळ आपल्याला करायचं नाही व अशी लहान लहान भजी आपण तेलात टाकून घेणार आहोत। भजी बनवून घेण्यासाठी मी एका कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, ते आपण थोडं पीठ टाकून चेक करणार आहोत। तेल आपलं अगदी परफेक्ट गरम आहे। लहान लहान भजी आपण तेलात घालून घेणार आहोत। भजी जितकी लहान साईजची असेल तितकी ती कुरकुरीत लागते। तेलात जितक्या भज्या मावतील तितक्या मी यात घालून घेतलेल्या आहे। गॅस फ्लेम आपल्याला सुरुवातीला हाय ठेवायची आहे व त्यानंतर आपण मीडियम टू लो फ्लेम करणार आहोत, जेणेकरून पकोडे आतून देखील छान क्रिस्पी होतील। 2 ते 3 मिनिटं आलटून पालटून आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान ब्राऊन रंग आता यायला सुरुवात झालेली आहे। हे पकोडे खूप क्रिस्पी असे बनतात। आता मी हे काढून घेणार आहे। हे पहा, अगदी छान ब्राऊन बनून हे तयार आहेत। तुम्ही आवाजाने चेक करू शकतात की किती कुरकुरीत आपले पकोडे झालेले आहे। सर्व पकोडे याप्रमाणे आपण तळून घेणार आहोत।
व एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर हे काढून घेणार आहे। हे पहा, मी तुम्हाला चेक करून दाखवते किती छान क्रिस्पी आपले पकोडे बनलेले आहेत। तुम्ही देखील अळूच्या पानांच्या भज्या बनवा व दह्यासोबत सर्व करा। कशा झाल्या मला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।